काहीतरी विशेष बेत तयार करायचा विचार आहे. तुषार भाऊंचा विचार आहे की ते नाही करायचं. असं ठीक आहे, चला नेक्स्ट टाइम दुसऱ्या ठिकाणी जाऊ. चला इंधनासाठी लाकडं इकडे जमा करू. पैता बोकड्या कसा आवाज करायला, काय विचार त्याचा? हां, लाकडं जरा कमी पडतील ना रे भाई म्हणे, अजून लाकडं घेऊ. आमचा आदित्य जरा गडावर जाऊन लाकडं घेतोय. लाकडं सापडणं पण साली घेऊन फिरायला. चला जी भेटली ते तर भेटू आता. नाल्या भाई माझा घे एक व्हिडिओ. हां ओके भाई, चाल चाल चाल. चला लाकडं तर जमा झालेत आता. राहिलेलं डायरेक्ट परत रिपीट पुष्पा स्टाईलमध्ये. कुऱ्हाड हातात जरी असली तरी पुष्पाचा रोल नाही करता येणार. आमचा नाल्या भाई आहे मागवर रोल करायला. चला तुषार भाईंचा रोल चालू झालेला आहे. त्या ठिकाणी खड्डे करायचे. रेसिपी काय आहे लवकरच कळेल तुम्हाला. पार्टीचं नियोजन एकदा निसर्गरम्य वातावरणात चालू आहे. सौंदर्य निसर्गाचं निवांत शेतामध्ये आमच्या अनिकेत भैया यांच्या फार्म हाऊसवर. एक तास झाला तुषार भाऊ इथं खड्डे करतोय. अजून काही त्यांना खड्डे सापडा नेमकं करायचं कुठे तर कवतच काढताय भाऊ. अजून त्यांचा विचार आहे की ते जीवजंतू मरतील खड्डे केलं तर. असो तुषार भाऊंना जरा बाजूला ठेवू, थोडं वेळ गड्डे करून घेऊ पहिले एकदा इथे. चोर लगा के आय्या हा लावे आमचा नाल्या बाई. ऐकत नसतो भाई आता, बाई बिलकुल ऐकत नाही मला. हां पुष्पाच्या नवीन येणाऱ्या भागामध्ये आमचा नाल्या बाई चालू राहणार. कसा दणक्या. हां रिपीट नाल्या बाईच्या हातात कुऱ्हाड उचलला निसटला. नाल्या बाईचा रोल म्हणजे पुष्पाच्या 3 मध्येच. भाई ऐकत नाही आज. बाई 2 गावच करा त्याच्या आता. मार मारला का मार उद्यानक्यात. काही तुटाचा वार नव्हता म्हणून सोडून दिला. तुम्ही तुमचे तोडा म्हणताय भाऊ आता. जाऊ द्या, हे पण काही तुटत नाही. घेऊ गणपती बाप्पाचं नाव घेऊ. वाघ ढंढण 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 पेटलं पाहिजे आता. पेटलं लाख 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 लाख. ते चावर पाहते पण तिकडून गायडन्स काढा झाडाच्या अंधारामधून. खुर्चीवर बसून गायडन्स करायला घेऊ भाऊ कत्री. चला इथं पेटलं आहे. उरलं सुरेल लाकडं तोडून याच्यात टाकू. चांगला आर पालटा पाहिजे. बेत आता बट्ट्याचा आहे हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल थोडं थोडं. नाल्या भाई करतो आमचं गोड आहे. इकडे चालू आहे निवांत कार्यक्रम होईल लवकरच. आता विशेष राजकीय पुढाऱ्यांच्या विशेष गप्पा ह्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गप्पा चालू इथे. आदरणीय बाबासाहेब बनचे म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली. असो त्यांना थोडा वेळ बाजूला ठेवू. नाल्या भाई म्हणते राजकारणानंतर पहिले बट्ट्या. ओके भाऊ पहिले बट्ट्या करून घेऊ आपल्या. चला आदित्य भाई हवा सोडतोय कुकरचे पण त्याच्याकडून काही हवा निघा नाही. त्यानंतर भाई एअर पकडला. मला तुम्ही करा तुमचं मध्ये आर पाडला बाहेर. आम्ही करून घेतो एकदा पट्ट्या इथं भाजून. नाल्या भाईनं काही घेत आणल्या बाहेर. तिथं म्हणे आरात टाकून पटापटा पटापटा आरात टाकण्याचा प्रयत्न तर चांगला चालू आहे. पण आमचा आदे भाई मागून काहीतरी विशेष गायडन्स करायला. असं जमणार नाही तुम्हाला जाऊ शकत नाही. त्याला म्हणलं तू बाजूला होय जरा, आम्ही आमचं बघून घेतो. चला वरून एकदा आर जाळ टाकू त्याच्यावरती. चांगल्या योग्यरीत्या भाजल्या पाहिजे त्या. कसं या भाज्यानंतर जरा चविष्ट लागतात. जरा कच्च्या राहिल्या तर मग लोक नाव ठेवतील. जे नवीन लोक येणार खाणारे परत ते नाव ठेवतील. त्याच्यापेक्षा जरा विशेष करू. अंदाज असा आहे की बाकी अजून मेंबर वाढणार आहेत पुरणार नाही म्हणून जरा परत एकदा जाळ पेटला. नवीन बेत तयार केला. म्हणजे नवीन बेत म्हणजे तेच बट्ट्या परत एकदा तयार करायचा प्रयत्न चालू आहे. पुरणार नाही अशी सगळ्यांची मानसिकता झाली. चला ठीक आहे परत एकदा करू. परत रिपीट काम झालं आता हे. असो झोपलेत आता. पहिले एकदा 1 राऊंड झाला. आता आराम करायला आमचा नाल्या भाई. कष्ट असतात काही गोष्टींचे. सगळे झोपलेत आता. बट्ट्या मलाच करावं लागतील. ठीक आहे करून घेऊ काही हरकत नाही. ते तू बघ बट्ट्याचं. असं बट्ट्याचं नियोजन माझ्या हातात दिलं पलीकडलं भाजाच्या कशा तर. चला भाजलेत बट्ट्या आता. आणि या काळ्या नाही भावांना बट्ट्या. तुम्हाला वाटत असेल की बट्ट्या करपल्या काय. करपल्याला नाही त्या तेल लावलं आमच्या नाल्या भाई ना त्यामुळे ते जरा जास्त भाजले गेलेत त्या. तुषार भाऊ तो भाजले गेले जास्त त्या. तसा विषय नाहीत त्या. जरा काळपट पडलेत ते जरा तेल लावल्यामुळे. जरा तसला काही वेगळा भाग नाही तो. असो झटकल्यानंतर जरा योग्य होतील त्या. तुषार भाऊ आमचं म्हणतो की पोतं घेऊन येतो मी जरा. त्याला पोत्यात झटकून घेऊ. चाल भाऊ तुषार भाऊ तू म्हणशील तसं.
पोत्यात झटल्यानंतर तुषार भाऊचं नाही, पोत्यात झटकल्यानंतर त्यातली घाण निघून जाईल. चला तसं तर तसं विशेष हाला तुषार भाऊ तर असं नाही, असा उभा राहतो वेगळ्या पद्धतीनं हलू म्हणे तुषार भाऊ. चाल तुमच्या पद्धतीनं हलवा. हां आता कसं जमलंय, जमलं. आता याला बकेटीत घेऊ उतरून झटकून. काळ तर काय निघा नाही, नालेबाईनं तेल लावलं त्याला, जास्तच काळ झालं ते. असं नालेबाईनं आता केलं वरण, झणझणीत वरण झालेलं आहे. आता वरण बघू शकता एकदम लाल बुंद तरी वरणावरती. हॉटेललाही लाजवलं असं वरण आमचं. बसली सगळी मंडळी आता जेवायला. ते पहा आमचा काजल तिवारी दातं काढत असतो साला कधी पण. कसं आहे मग त्या आळवट्टी वरण एकदम झणझणीत. गार्डनमध्ये बसल्यासारखा एक काय म्हणतात त्याला, तसा प्रकार झाला. आनंद हा. चला हे शेवट आले, कोणतंच काम केलं म्हणे आज भांडे घासायचं काम दोघाला. आणि आमचा संस्कारी मुलगा अनिकेत. चला सगळे निवांत झालेत. आता एकदा थंड आंघोळ करून एकदा शांत एकदम मस्तपैकी आमचा आदित्य भाऊ अभिषेक घालण्याचा प्रयत्न झाला त्यांचा. एक त्यांना सांगितलं पाणी टाका फक्त, भाऊ अभिषेक घालायला लागला. चला जय बाप्पा की. राहायला घाटाला घ्या, त्याला बुडू पाण्यामध्ये डबा भाऊची अंडरपॅन्ट घालतात. घ्या रा बाप भाई लय घाण आहे भाई. तू तर डुबा लागला घाट, छाटाकभर पाण्यात डुबा लागला तू भैया, काय करा तुला. चला हा शॉर्टकट करू बंद. चला भेटू आता पुढल्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. जय श्रीराम.